जाखुरी येथे श्री जाखुआई माता मूर्ती प्रतिष्ठापना व वास्तू कलशारोहण सोहळा उत्साहात. संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे श्री जाखुआई माता मंदिरातील मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व वास्तू कलशारोहण सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न होणार असून या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 8 मार्च 2026 पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यास पंचक्रोशीतील भाविकांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे. या सोहळ्यासाठी जाखुरीतील तरुणांनी दिनांक 5 मार्च रोजी सप्तशृंगी देवी वणीगड मंदिरेतून जाखुआई मातेची मूर्ती तसेच अखंड ज्योत विधिवत आणली. मूर्ती व ज्योतीची पारंपरिक ढोलताशा लेझिम आणि वाद्यांच्या सुमधुर निनादात देवीची मूर्ती बैलगाडीतून संगमनेर येथे जाखुरी भव्य मिरवणूक आणली. या मिरवणुकीत संपूर्ण गाव सहभागी झाले होते. मिरवणूक गावात येताच भक्तांनी फुलाची उधळण करत जाखुआई माते की जयच्या घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला. शेकडो भाविकांनी या भक्तिमय सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दिनांक 6, 7 व 8 मार्च रोजी कलशारोहण, विविध धार्मिक विधी, मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा मुख्य सोहळा वेदघोष व मंत्रोच्चारात पार पडणार आहे. या सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडलिक यांचे लाभणार असून त्यांच्या हस्ते मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. तसेच त्यांच्या जाहीर कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. दिनांक 6 रोजी हरिभक्त परायण अनिल महाराज कडलक आणि शनिवार दिनांक 7 रोजी सायंकाळी हरिभक्त परायण जयश्रीताई निकांडे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 6 मार्च रोजी सकाळी श्री जाखुआई माता प्रसाद कलश, वाघ, मूर्ती व ध्वज यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या मिरवणुकीत ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर वेदपठण, प्रधान संकल्प, पंचांग पूजन व कर्मपूजन करण्यात येणार आहे. तसेच गंधावस्थापन, अग्निस्थापन, कुटीर होम आदी धार्मिक विधी पार पडतील. सायंकाळी मूर्ती, प्रसाद कलश व वाघ यांना जल्हादिवास करण्यात येऊन आरती होईल. रात्री हरिभक्त परायण अनिल महाराज कडलक यांचे कीर्तन, त्यानंतर महाआरती होणार आहे. शनिवार दिनांक 7 मार्च रोजी सकाळी स्थापित देवतांचे प्रातः पूजन, प्रधान हवन, मंदिर संस्कार व स्वप्नविधी पार पडणार आहेत. मूर्ती व वाघ, कास यांना धान्यादी अर्पण करून धार्मिक विधी पार पडतील. रात्री हरिभक्त परायण जयश्रीताई निकांडे यांचे कीर्तन होणार असून त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 8 मार्च रोजी सकाळी 8 ते 12 या वेळेत स्थापित देवतांचे प्रातः पूजन, उत्तरांग हवन, बलिदान आदी विधी पार पडतील. त्यानंतर श्री जाखुआई माता मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना, मंदिराचा कलशारोहण व ध्वजारोहण सोहळा संपन्न होईल. महापूर्वाहुती व आरतीनंतर मान्यवरांचा सत्कार व त्यांचे मार्गदर्शन होणार आहे. दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडलिक यांचे कीर्तन होणार आहे. या 3 दिवसीय धार्मिक सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, तसेच तन मन धनाने सहकार्य करावे असे आवाहन जाखुआई देवस्थान ट्रस्ट, जाखुरीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व विश्वस्त मंडळ तसेच समस्त ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि महिला वर्ग यांच्या वतीने करण्यात आला आहे.